कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून उद्या 117 प्रभागांमध्ये आता मतदान होणार आहे। केडीएमचे 122 जागा असून 3 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत, तर 2 प्रभागांमध्ये संघर्ष समितीचा बहिष्कार असल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही। त्यामुळे 117 प्रभागांमध्ये आता मतदान होणार आहे। 117 जागांसाठी 750 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यासाठी 1010 मतदान केंद्राची आणि 1500 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची व्यवस्था करण्यात आली आहे। 6060 निवडणूक कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। ते एकूण 12,50,646 मतदार आहेत। त्या 6,68,730 पुरुष आणि 5,81,916 महिला मतदार आहेत। निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तसंच 2 नोव्हेंबरपर्यंत दारू विक्री सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे। रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आता मतमोजणी केली जाणार आहे। आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा 122 जागांसाठीचा सर्व पक्षांचे 750 उमेदवार आहेत। पाहूयात कोणत्या पक्षाचे नेमके किती उमेदवार आहेत ते। भारतीय जनता पक्षाचे 109 उमेदवार रिंगणात आहेत, तर शिवसेनेचे 115 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेसचे 56 उमेदवार रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीचे 45 उमेदवार रिंगणात आहेत। मनसे 85 उमेदवारांना रिंगणात उतरवलंय, तर रिपाईचे 6, बहुजन समाज पक्षाचे 25, बहुजन विकास आघाडीचे 20, समाजवादी पार्टीचे 2 आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा 1, ते एमआयएमने सुद्धा आपले 6 उमेदवार यामध्ये रिंगणात उतरवलेले आहेत। त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे 4, राष्ट्रीय समाज पक्षाचे 8, तर अपक्ष 252 असे एकूण जवळजवळ 750 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत।